गुड मॉर्निंग चर्च. आज आपण सुंदर सकाळी, आज संडेला, रविवारी आपण परमेश्वर स्तुतीसाठी एकत्रित आहोत आणि आज आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहेत. त्याला गीत गाऊन आपण परमेश्वराचा आनंद आपण यावेळी साजरा करणार आहे. आपण यावेळी परमेश्वर स्तुती करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वरा स्तुतीमध्ये आपण जाऊया. मान परमेश्वरा, आज आम्ही तुझे उपकार मानतो, स्तुती करतो परमेश्वरा. या सुंदर सकाळी आम्हाला तू एकत्रित केलंस परमेश्वरा. आज आम्ही तुझी स्तुती आणि भक्ती करत असताना तू आम्हाला स्पर्श कर. तू आमच्या स्तुती भक्तीमध्ये विराज म्हणू परमेश्वरा. आणि परमेश्वर आमच्याद्वारे तू स्तुती आणि तुझा गौरव करून घे. येशूच्या नावाला प्रार्थना करतो. हालेलुया. आज आपण यावेळी परमेश्वर स्तुती करणार आहे, तिच्या नावाला धन्यवाद देणार आहे, त्याला आपण भक्ती देणार आहे. तर आज आपण सुरुवातीला प्यार मिळता आहे, उद्धार मिळता आहे गाणं म्हणून परमेश्वराला स्तुती दिली.
धन्यवाद यीशु, धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर। हर गम की दवा यीशु, यीशु ही मसीहा है। आओ तुम चले आओ, जीवन यहाँ है। हर गम की दवा यीशु, यीशु ही मसीहा है। आओ तुम चले आओ, जीवन यहाँ है। यीशु के नाम से, यीशु के नाम में जीवन, यीशु के नाम से, यीशु के नाम में मुक्ति है। यीशु के नाम से, यीशु के नाम में उद्धार है। यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से। धन्यवाद यीशु, खरोखर तुझ्या नावामध्ये उद्धार, तुझ्या नावामध्ये मुक्ती आहे परमेश्वरा, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वरा। आज आम्ही परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येत आहे परमेश्वरा, आणि तुझी आम्ही आराधना करणार आहे परमेश्वरा। आज आमची आराधना, आमचं हे अर्पण स्वीकार कर परमेश्वरा, कारण परमेश्वरा तुझी ही इच्छा आहे की आमच्याद्वारे तुझा गौरव व्हावा परमेश्वर। आया अपने आंखों को बंद करें और परमेश्वराच्या आणखी आपण जायचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराच्या नावाला उंचावूया, कारण तोच आपला महान देव आहे। आपल्या अंतःकरणापासून आपण परमेश्वराला आराधना करूया। आपण ते गाणं म्हणूया, मेरा दिल बने तेरा सिंहासन। Thank you, Jesus. Hallelujah. अपने आप को अपना हाथ उंचावूया। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी
यीशुआ मेरे मन में समा जा, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, तेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद काल हूँ देकर तूने मेरी जिंदगी है संवारी, यीशुआ 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 मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा। Yes, Lord Jesus. Yes, mighty God. खरोखर परमेश्वरा आमच्या अंतःकरणामध्ये तू ये परमेश्वर, आणखीन खोलवर परमेश्वरा आज आम्ही तुझी भक्ती घेऊन येतोय परमेश्वरा, तू आम्हाला स्पर्श कर, तुझा अभिषेक आमच्यावर कर आणि आम्हाला परमेश्वरा चांगले आराधक कर परमेश्वरा, आणि आमची मस्तकी आम्ही आज तुला उंचावत आहे परमेश्वरा, आणि म्हणत आहे परमेश्वरा तूच आमचा राजा आहे परमेश्वरा, तूच आमचा प्रभू आहे. आपण ते गाणं म्हणणार आहे मस्तकी उंच करा, मराठी गाणं आहे, आपण सर्वजण गाणं ते म्हणूया, परमेश्वराला भक्ती देऊया. मस्तकी उंच करा, येणाऱ्या राजाला, जाऊन त्याचे नमन करा, स्तुती गा, त्याच्या गौरवाला तुमची सवनी असो, शुद्ध पवित्र गौरव देतो राजाच्या राजाला, राजाला मस्त गोष्ट मस्तकी उंच करा, येणाऱ्या राजाला, जाऊन त्याचे नमन करा, स्तुती गा, त्याच्या गौरवाला तुमची सवनी असो, शुद्ध पवित्र गौरव देतो राजाच्या राजाला, राजाच्या राजाला, बरोबर परमेश्वरा आज आम्ही आमची मस्तके तुझ्याकडे नमन करतो परमेश्वरा, आणि खरोखर तू आमचा महान परमेश्वर आहे, तो गौरवास आणि स्तुतीस असा योग्य आमचा देव आहे परमेश्वर. या सुंदर सकाळी परमेश्वरा जे अर्पण आम्ही तुझ्या चरणी घेऊन आलो परमेश्वरा, त्या अर्पण तू स्वीकारल्यास आमचा विश्वास आहे परमेश्वरा.
आज आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तुझ्या भक्तीने तू आम्हाला आनंदित केलंस. परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझ्या नावाला उंचावतो आणि परमेश्वरा, आमची भक्ती सदोगीत आम्ही तुझी स्तुती आणि भक्ती करावी आणि आमच्या जीवनाद्वारे तुझा आणि तुझाच गौरव वाच कर. परमेश्वरा, मी तुमची वेळ आणि तुझ्या पवित्र हाताखाली समर्पित करता. परमेश्वरा, आमच्याद्वारे तू बोल. परमेश्वरा, आजचं वचन तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो ना दे बाबा. आमेन. गुड मॉर्निंग चर्च. आज आपल्या रविवारच्या सभेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही आपापल्या घरामध्ये सुरक्षित असाल. देवाला धन्यवाद देऊया. आज आपण वचनातून आपण शिकूया, पाहूया आपण आजचं वचन, देवाचं वचन काय म्हणतं ते. तर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि 1 पेत्र 5 अध्याय आणि 7 वचन पाहूया. मी वाचते आपल्या सर्वांसाठी. 1 पेत्र 5 अध्याय 7 वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. या आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. महान व कृपाळ वर्षा जिवंत परमेश्वरा, आज तुझे उपकार मानते परमेश्वरा. ही वेळ मला दिलीस दे बाप्पा तुझ्या वचनातून बोलण्यासाठी. देवा पिता परमेश्वरा, सर्व गौरव मान महिमा तुला देते देवा. परमेश्वरा, ही वेळ आशीर्वादाची वेळ असू दे देवा. माझं बोलण्यासाठी सहाय्य कर देवा आणि आमचा विश्वास वाढव. याद्वारे आम्हाला आमचं जीवन बदल परमेश्वरा. ऐकणाऱ्यांना आशीर्वादित कर परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातात सोपवून प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच नावात करते म्हणून ऐकते बाप्पा. आमेन. आमेन. तर आपण बघणार आहे की परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे सांभाळतो. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात, आजारपण येतात, निराशा येते, आपण चिंता करतो. प्रियांनो, साहजिकच आपण मनुष्य आहोत, आपल्याला चिंता वाटतेच. सध्या आपण 5व्या लॉकडाऊन मध्ये येऊन पोहोचलोय. आपण घरात आहोत, सुरक्षित आहोत. देवाला यासाठी धन्यवाद देऊया, कारण देव आपली काळजी घेतो. आपला जिवंत परमेश्वर कशा प्रकारे आपली काळजी घेतो हे आज आपण वचनातून पाहणार आहोत. त्यामुळे आजचा पहिला मुद्दा आहे की देव आपली परिस्थिती जाणतो. मत्ते 11:28 मध्ये देवाचं वचन म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाला आपली परिस्थिती, आपले कष्ट माहीत आहे, आपले दुःख माहीत आहे. देव हे सर्व जाणतो प्रियांनो. म्हणून प्रभू आपल्याला म्हणतो की माझ्याकडे या. तो आपल्याला आपण आहे त्या परिस्थितीमध्ये बोलावत आहे. आपल्याला विसावा देण्यासाठी, शांती देण्यासाठी तो बोलावत आहे. देव आपली परिस्थिती जाणतो. देवाला आपल्या लोकांची, आपल्या लेकरांची काळजी आहे प्रियांनो. देव आपले अश्रू पुसतो. या महामारीच्या परिस्थितीमध्ये देवाने आपापल्याला सांभाळलेलं आहे. चक्रीवादळ येऊन गेलं, टोळधाड आली, उष्णतेची लाट आली, कोरोनाचे संकट चालूच आहे. बऱ्याच वेळेला आपण बातम्यांकडे अधिक लक्ष देतो प्रियांनो. व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचतो, न्यूज वाचतो आणि आपली भीती आणि काळजी आणखीन वाढते. परंतु आज आपल्याला देवाच्या वचनाकडे फोकस करण्याची गरज आहे. आज वचनाकडे लक्ष लावण्याची वेळ आहे, कारण त्याचे वचन सत्य आहे. प्रियांनो, प्रभू म्हणतो, मार्ग व सत्य जीवन मीच आहे. आज आपण आपली चिंता, आपला भार आपल्या प्रभूवर सोपवूया. तो परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे प्रियांनो, कारण तो आपली परिस्थिती जाणतो. दुसरा मुद्दा आहे की देव सुटका करतो. निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की देवाने इस्रायल लोकांची कशी काळजी घेतली, कशी सुटका केली. निर्गम 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला की मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. परमेश्वर मोशेला हे म्हणत आहे. निर्गम 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये इस्रायल लोकांना फारो राजाच्या दास्यातून सोडवण्यासाठी देवाने मोशेला पाचारण केले. देवाने मोशेला आपली योजना कळवली. निर्गम 3 अध्याय 12व्या मध्ये देव मोशेला म्हणाला,
खचित मी तुझ्या बरोबर असेल. प्रियानो, देव बरोबर आहे तर सर्व काही साध्य होते. आम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. मोशे नेहमी देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना करत असे. प्रत्येक प्रसंगी मोशेने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. इस्रायल लोकांनी पाण्यासाठी कुरकुर केली, अन्नाविषयी कुरकुर केली. देवाने त्यांना मान्ना व लावे पक्षी दिले. देवाने मिसर देशावर 10 पिढा पाठवल्या. त्यातून देवाने त्यांना सोडविले. देव काळजी घेतो. देवाने पिढा थांबवली. मोशेद्वारे देवाने इस्रायल लोकांची पापापासून, गुलामगिरीतून, जाच जुलमांतून सुटका केली. सर्व परिस्थितीतून त्यांची सुटका केली. परमेश्वर आज आपल्याला देखील सर्व परिस्थितीतून सुटका करणार आहे. तिसरा मुद्दा आपण पाहूया की देव जो पिता त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. आपला परमेश्वर विश्वासयोग्य परमेश्वर आहे. प्रियांनो, मत्ते 6 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे. प्रभू म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, की कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? 27 वचन म्हणतं, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? प्रियांनो, रानातील फुले पहा, आकाशातील पाखरे पहा. यांपेक्षा आपण देवाला मौल्यवान आहोत. तर देव आपली किती विशेष करून काळजी घेईल. चिंता काळजी करून आपण आपले आयुष्य वाढवू शकत नाही की कमीही करू शकत नाही. प्रियांनो, आपल्याला हे सर्व माहित आहे, तरी पण आपण काळजी करतो, विचार करतो, निराश होतो. गेल्या 4 लॉकडाऊन मधून देवाने आपल्याला सुरक्षित बाहेर आणले. आता आपण सध्या 5व्या लॉकडाऊन मध्ये आहोत. शासनाने आताच्या लॉकडाऊन मध्ये काही गोष्टी जरूर शिथिल केल्या आहेत, परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे आपली काळजी, भीती आणखीन वाढत आहे. प्रियांनो, कारण आपण परिस्थितीकडे पाहतो. आज आपल्याला देवाच्या वचनाकडे पाहायचंय. आपण विश्वासामध्ये कमजोर होतो. जेव्हा आम्ही परिस्थितीकडे पाहतो प्रियांनो, तेव्हा आम्ही कमजोर होतो. विश्वासात कमकुवत बनतो, अल्पविश्वासी बनतो. पण आपला देव विश्वसनीय आहे. प्रियांनो, जो परमेश्वर वाऱ्याची दिशा बदलू शकतो, जो वादळाला शांत करू शकतो, जो देव आपल्या दूतांस पाठवून आपले रक्षण करतो, अशा आपल्या देव पित्यावर आपण विश्वास ठेवूया, भरोसा ठेवूया, कारण प्रभू आपली विशेष करून काळजी घेतो. 4था मुद्दा आपण पाहूया प्रियांनो, की देव आपल्या लोकांबरोबर असतो. देव नेहमी आपल्या सोबत असतो. यशाया 43 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आहे. दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 23 आणि 4थ्या वचनामध्ये की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. प्रियांनो, तो आपल्याला सांभाळतो. परमेश्वर आपला उत्तम मेंढपाळ आहे. त्याची आकडी व त्याची काठी आपल्याला नेहमी धीर देतात. आज आपण पाहणार आहोत 1 राजे 17वा अध्याय आणि 4थं वचन. 1 राजे 17वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आपण एलियाविषयी ऐकणार आहोत. एलियाविषयी आपण पाहणार आहोत की परमेश्वराने त्याची कशी काळजी घेतली. देव एलिया बरोबर असायचा. परमेश्वराने एलियास सांगितले की दुष्काळ पडणार आहे. एलियाने देवाच्या सांगण्यानुसार सर्व केले. एलिया देवाची आज्ञा पाळत होता. देवाने कावळ्यास आज्ञा केली आणि कावळ्यांनी एलियास अन्न पुरविले. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत असत आणि तो ओहळाचे पाणी पित असे. काही दिवसांनी तो ओहळही आटला आणि त्या देशात दुष्काळ पडला. प्रियांनो, यावरून दिसते की परमेश्वर एलिया बरोबर होता, त्याची काळजी घेत होता, त्याला पुरवठा करत होता. पुरवठ्यावरून मला माझ्या वहिनीची साक्ष आठवली. आज मला ती साक्ष जरूर सांगावीशी वाटते. माझी वहिनी मुंबईला वाशीमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी त्यांची पूर्ण बिल्डिंग सील केली होती.
त्या दरम्यान तिला तिच्या शरीरामध्ये काही त्रास जाणवत होता आणि तिने ऐकले होते की या त्रासासाठी पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यालो तर त्रास कमी होतो. हा आयुर्वेदिक उपाय तिला कुणीतरी सांगितला होता. माझ्या वहिनीला पिंपळाच्या पानांची गरज होती, पण प्रियानो बिल्डिंग सील केल्यामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती. संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती त्या बिल्डिंगच्या टेरेसवर गच्चीवर फिरायला गेली. टेरेसवर फिरत असताना टेरेसच्या कोपऱ्याच्या भिंतीतून एक छोटेसे पिंपळाचे झाड तिला दिसले. त्याला छोटी छोटी 2-3 पाने दिसली. ते पाहून तिला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. तिने तोडून घेतली आणि पुन्हा ती टेरेसच्या दुसऱ्या बाजूला फिरत होती. फेरी मारता मारता एकदम तिची नजर तिकडच्या फुलझाडांच्या कुंड्यांवरती गेली. तिथे अनेक प्रकारची फुलझाडे होती, अनेक प्रकारची शोची झाडे होती कुंड्यांमध्ये. तिने पाहिले एका कुंडीकडे, तर तिचे लक्ष गेले तर चक्क त्या कुंडीमध्ये पिंपळाचे झाड कोणीतरी लावले होते. तिने आजूबाजूला पाहिले तर आणखीन 2-3 कुंड्या तिथे तिला दिसल्या आणि त्यात पिंपळाचे रोप उगवलेले तिला दिसले. माहित नाही कोणी लावले होते, पण ते तिला दिसले. माझ्या वहिनीला खूप आनंद झाला ते पाहून. तिने देवाला धन्यवाद दिला. परमेश्वराने तिची गरज अद्भुतरित्या भागवली. ज्याच्या शोधात ती होती ते देवाने तिला पुरवले. हा फोटो त्याच पिंपळाच्या पानाचा आहे, ज्या पिंपळाच्या पानाची गरज आपल्या ह्या बहिणीला होती. आणि तिने त्या बाबतीमध्ये प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराने तिचं लक्ष गच्चीवरून या पानाकडे वेधून घेतलं आणि तिला ते दिलं. प्रियांनो, त्या पानांद्वारे देवाने तिला आरोग्य दिले. या साक्षीसाठी मी देवाला धन्यवाद देते. आजही परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपली काळजी घेत आहे, आपल्या संगती आहे. सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी तो आपल्याला पुरवतो, तो आपले सहाय्यही करतो. देव त्याच्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने आपल्याला सावरतो. प्रियांनो, तो कधीही आपल्याला सोडून जाणार नाही, टाकणारही नाही. तो नेहमी आपल्या बरोबर आहे. तर आज आपण पाहिले की देव आपली काळजी कशी घेत होते. देवाने कालही आपल्याला सांभाळले, आजही त्याने आपल्याला सुरक्षित ठेवले आहे, आपली काळजी घेतली आहे आणि इथून पुढेही तो आपल्याला सांभाळणार आहे. कारण येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग असा परमेश्वर आहे. तो सारखाच परमेश्वर आहे, कधी न बदलणारा देव आहे. म्हणून प्रियांनो, आपण आपली चिंता, आपली काळजी देवावर सोपवूया. आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा आपला देव जो जिवंत आहे, आपल्याला निर्माण करणारा असा जो देव, जो आपल्या निर्मितीची काळजी घेतो, जो आपली परिस्थिती जाणतो, आपले जीवन बदलतो, जो देव आपली सुटका करतो, जो देव विश्वसनीय आहे, असा हा जिवंत देव बाप आज आपल्या बरोबर आहे. तो नेहमी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. या आपण प्रार्थना करूया. या वेळेला मी प्रार्थना करते, पण प्रार्थना करण्या अगोदर आपण एक गोष्ट करूया प्रियांनो. या वेळेला तुमच्या परिवारामध्ये तुम्ही ज्या कोणासोबत आहात त्यांचा हात धरून एकमेकांना आपण म्हणूया की देव आपली काळजी घेतो. या प्रियांनो, आपण म्हणूया एकमेकांना, आपल्या एकमेकांचे हात देऊया हातामध्ये आणि म्हणूया की देव आपली काळजी घेतो. आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. सर्व समर्थ अशा आमच्या जिवंत देव बाप्पा, आज या वेळेला तुला धन्यवाद देते. परमेश्वरा, तू आमच्याशी वचनाद्वारे बोललास प्रभू, आणि आम्हाला तू तुझ्या वचनातून परमेश्वरा तू आम्हाला सांभाळलेला आहेस. आमची तू काळजी घेत आहेस परमेश्वरा. जे माझे भाऊ बहीण ऐकत आहेत, पाहत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित करते बाप्पा. दे बाप्पा, तुझे उपकार मानतो, कारण तू आम्हाला सांभाळला आहेस. तू आमच्यावर प्रीती करतोस, आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहेस, म्हणून तुझे उपकार मानते दे बाप्पा. आजचा हा संपूर्ण दिवस मी तुझ्या हातामध्ये सोपवते. प्रार्थना तारणारा व जिवंत प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच नावात करते म्हणून ऐकते बाप्पा. आमेन.